तर नमस्कार मित्रांनो. आजच्या एपिसोडमध्ये देवांश आणि सई वड पूजण्यासाठी आलेले असतात. तिथं अंजली पण असते आणि देवांची जी बहीण असते ती पण आलेली असते. सर्वजण वड वगैरे पूजून घेतात आणि वडाला फेऱ्या सई मारते. तेवढ्यात तिथं जी शमिका आहे ती येते आणि तिला बघून सर्वजण चकित पडतात. कारण शमिकाचं तर लग्न झालेलं नसतं आणि ती कशी काय आली असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असतो. सई आणि देवांश हे शमिकाकडं बघत असतात. ती आल्यानंतर ती बोलते, "हॅलो गाईज, कसे आहात सर्व? तुम्ही पण इथं का?" तर देवांश बोलतो, "हो." सई पण बोलते, "हो." आणि जी अंजली असते ती बोलते, "पण तुम्ही कसे इथं?" तर जी शमिका असते ती बोलते, "काही नाही, असं माझ्या मनातून मला असं वाटतंय की वडपूजल्याला चांगला राहतो." पण जी अंजली असते ती हळू आवाजात बोलते, "हिचं तर लग्न झालेलं नाही आहे, मग ही कशी वडपूजायला आली? काही कळत नाही आहे मला." त्यामुळं शमिका बोलते, "काय? काय बोलताय? तुमच्या मनात काय विचार चालू आहे मला माहिती आहे. पण माझ्या मनामध्ये जो आहे ना त्याच्यासाठी मी वड पूजते आणि त्याच्यासाठी वड पूजलं तर चालेल ना. माझी आई पण बोलली मला त्यामुळेच मी आली आहे." असं शमिका बोलते. आणि "मी फक्त एका व्यक्तीसाठी वड पूजत आहे," असं देखील शमिका बोलून जाते. शमिकाच्या मनामध्ये देवांशबद्दल प्रेम निर्माण झालेलं दिसत आहे. तर इकडं देवांशला देखील थोडासा अंदाज शमिकाबद्दल आलेला आहे. आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.